हरि ओम. आज शनिवार 4 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहे की देह हा देवाच्या प्राप्ती करताय. ऐकूया. एकदा असं झालं की एका साधूकडे चोरांनी चोरी केली आणि ते पळून जात असताना शिष्याने पाहिलं. तेव्हा चोरांना धरून त्या शिष्याने खूप चोप दिला. हे त्यांचं कर्ण गुरुला समजलं. तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल लावून वगैरे वगैरे स्नान घातलं आणि त्यांना पंचपक्वान्नाचं भोजन दिलं. हे असं काय करतायत म्हणून शिष्याने गुरुला विचारलं. तेव्हा त्याने शिष्याना सांगितलं की तुम्ही तरी काय करता. सर्वच जण देवाच्या घरी चोरी करतात, पण आपल्याला त्याने हा जो देह दिलाय तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिलाय, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विष चोरत आहोत की नाही. म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असं मनाने समजावं. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसं होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी. संत काय करतात, आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग पण दाखवतात. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयी सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसं तो आपल्यामध्ये पण आहे. त्याने तो फुलवला आणि आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं. त्याचे ब्रह्मचर्य, त्याची भक्ती, दास्य, परोपकार करण्याची तऱ्हा ह्या ज्या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचं दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली. हेच खरं भक्तीचं फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. माझ्या देवाला हे आवडेल का, अशा भावनेने जगात वागावं. हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझं कल्याण करणार आहे ही जाणीव झाली की जे मिळालं ते भगवंताच्या इच्छेने मिळालं ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीत समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी. आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.